नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये. या साईडचं एवढं ऑरेंज काय येतो आहे का समजत नाही, पण ठीक आहे. आजची तारीख आहे 3 आणि व्हिडिओ कॉलचा रेंडर होतो आहे आणि 12 वाजताच आपलं झोमॅटो लॉग इन आहे. काल मी लॉग इन करायचा प्रयत्न केला थोडाफार, पण नाही झाला. करू शकलो असतो पण मी केला नाही कारण कामं होती. आता वॉशिंग मशीन झाल्यानंतर व्हिडिओ रेंडर होतो आहे. व्हिडिओ जेव्हा अपलोडिंगला टाकेल तेव्हा जेवून घेईल आणि तोपर्यंत 11:30 पावणे 12च्या आसपास होऊन जाईल आणि बरोबर 12 वाजता लॉग इन करेल. आज इन्सेंटिव्ह काय एकदम विचित्र पद्धतीचाच आहे झोमॅटोचा. म्हणजे लिटरली सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं ना तर फुल डेचा इन्सेंटिव्ह काउंट होईल. बाई गेला तेल लावत नाही करायचा इन्सेंटिव्ह. 160-170 रुपयासाठी करायचाच नाही. फुल दिवस बाई मरायचं आहे काय एवढा तास काम करून? नाही, अजिबात नाही. आपला टायमिंग तोच आहे 12 ते 11. ॲक्च्युअलमध्ये आपण टायमिंग लवकरच चेंज करायचा प्रयत्न चालू आहे, पण सध्या तरी 12 ते 11च्या मध्ये काम करणार आहे. म्हणजे सकाळी 12 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आपण काम करणार आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं पण काय होईल तेवढं आपण ॲक्सेप्ट करून गप घरी यायचं, खायचं पियायचं झोपायचं बस. बरोबर 11:15 वाजलेत आणि आता आपण जातोय झोमॅटोची बॅग घेऊन खाली. फटाफट बॅग बांधू. 12-12:15च्या आसपास लॉगिन होईल. अरे हा 11:15 दाखवतोय आणि ते 12:57 झालेत. हा घडायला थोडा पार्टी आहे. ठीक आहे फटाफट जातो, नाहीतर प्रॉब्लेम होईल. आपल्या इथे एक ऑर्डर लागली आहे. रेस्टॉरंट आहे हेवन इन चायना, पण थोडा लेट दाखवतो आहे. 7-8 मिनटं वेट आहे. करूया वेट. एक ऑर्डर लागला आहे, पण या ऑर्डरसाठी आहे ना मी ॲक्च्युअलमध्ये होतो कळंबोलीवरून इकडे आलो कारण मला माहिती होतं की ऑर्डर लागतील आणि जसं इकडे आलो तसं परत त्या साईडची ऑर्डर लागली. म्हणजे मी जिथून आलो ना त्याच एरियातली ऑर्डर लागली. कस्टमरचा कॉल आला होता की मी जो ऑर्डर केला आहे तो वडाल्यावरून केला आहे. तर मी थोडा घाबरलो की बाबा वडाल्यावरून ऑर्डर केलं आहे म्हणजे ॲड्रेस तर जवळचा दाखवतो आहे. तर तो बोलला की नाही, मित्रासाठी ऑर्डर केलं आहे, मी वडाल्याला राहतो आहे सध्या. तर काय ऑर्डरमध्ये ॲड्रेसमध्ये इश्यू आला ना तर मला फोन ते इन्फॉर्म करण्यासाठी त्यांनी मला फोन केला. पहिल्या ऑर्डरला पण 7 मिनटं लागली. 7 नाही 8 मिनटं लागली. या ऑर्डरला 10 मिनटं. बघूया कधी रेडी होतो. ॲड्रेस एकदम बरोबर होता, पण मॅपची जी लोकेशन असते ना पिन ती चुकीच्या ठिकाणी होती. गोल फेरी मारल्यानंतर शेवटी फायनली जाऊन मी जेव्हा मॅपवरती बघितलं की अशा कुठली बिल्डिंग आहे का, तर तेव्हा जाऊन कुठे परफेक्ट ठिकाणी आलो ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी. हे झोमॅटोचा एक प्रकारचा हा बग आहे किंवा लोकेशन इश्यू होऊ शकतो, पण मोस्ट प्रॉबेबली कधी होतो जेव्हा खूप लांबवरून कोण ऑर्डर करतो ना तर तेव्हा लोकेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. बट ठीक आहे, काय हरकत नाही. आता वाजलेत किती? 1:30 वाजले आहे. 2 ऑर्डर झालेत फक्त 12 वाजल्यापासून. भेटला तर ठीक आहे, नाही तर परत खारघरला जाईल. तर मित्रांनो 6 ऑर्डर डिलेवर केलेत 3.5 तासामध्ये आणि पहिल्यांदा आपल्याला झोमॅटोनी पेनल्टी लावली आहे कारण माझ्याकडनं एक चुकी झाली. ॲक्च्युअलमध्ये मी चुकीचं ऑर्डर कस्टमरला डिलेवर करायला गेलो तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला थोडा आणि जवळपास 550 रुपयाची पेनल्टी लागली आहे मला. तर TLला सांगितलं की माझ्याकडनं काय झालं ते, आणि जो चुकीचा आयटम घेऊन गेलो होतो तो पण रेस्टॉरंटला दिला मी. आणि कस्टमर तिकडे मला फोन केला आणि बोलले की ऑर्डर कॅन्सल करा. कॅन्सल केला का नाही हे माहीत नाही, पण इथे ऑर्डर नॉट डिलिवर्ड असं आलं आणि मी डिलिव्हरी मार्क केला, त्याच्यामुळे पेनल्टी लागली. तर आता बघू कसं काय सीन आहे ते. आणि जर लागली पेनल्टी तर मी भरायला तयार आहे कारण चुकी झाली आहे तर ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट टाईमपासून अशी चुकी नाही झाली पाहिजे. तर हे प्रयत्न करेन मी. आणि आज दिवसभरामध्ये ऑर्डर पण बरेच कमी आहेत. खूप जण आहेत सकाळपासून 7-8 वाजेपर्यंत आहेत. त्यांची 650-700 रुपयाची अर्निंग पण नाही झाली. नॉर्मली व्हायला पाहिजे एवढी, तर माझ्या केसमध्ये पण खूप कमी झाले आहेत. पण बघूया. बघा 5-5.5 तासामध्ये 10 ऑर्डर 400 समथिंग आहे. पण आजचा दिवस आहे ना हा एक प्रकारे लॉस मेकिंग डे वाटते मला. कारण आता एक कस्टमरला ऑर्डर दिली
187 तिची प्राईस होती. तिने 150 दिली कारण तिच्याकडे सुट्टे नव्हते. 37 रुपीजचा या ऑर्डरमध्ये बस. काय चाललं आहे आज काय समजत नाही. अँड ऑर्डर्स पण नाहीत. मेन गोष्ट म्हणजे असं आहे, अरे पाऊस तर पड ॲटलिस्ट. पाठीमागं वातावरण बघ कसं झालं. पाऊस पड ना. सर्च तर भेटले सर्च तरी भेटेल ॲटलिस्ट. त्यामुळे तसं पण इन्सेंटिव्हमध्ये पूर्ण वाट लावली आहे रायडर लोकांची. पावसाने तो सर्च रेन सर्च तरी भेटेल. पण आज काय मजा नाही काम करण्यामध्ये. ऑर्डर लागली आहे इथून आणि माहिती आहे कुठे घेऊन जायचं आहे? उलवे. चला उलवेची सैर करूया. ट्रॅफिक बघा अच्छा गावात. हे बघा ही ट्रॅफिक बेलापूरमध्ये. नवीन काय नाही सगळं जुनं आहे. बाईकमध्ये नवीन पाहिजे. तुफानी. बेलापूरला एवढा खतरनाक पाऊस पडला. 2 मिनटासाठी पाऊस पडला पण एवढा खतरनाक की लिटरली मोबाईल भिजला पूर्ण पाण्यात. पावसाच्या पाण्यात एवढा पाऊस पडला. आणि जसा रेनकोट घातला जसा उलवेला आलो गुड पाऊसच नाही येते. अरे काय यार चाललंय काय. चार्जिंगची केबल मला काढायला लागली नाहीतर मग लंका लागली असती. आता काय करू शकतो इथे बघूया. मित्रांनो इथे एक ऑर्डर लागली आहे. ब्लू टोकाई कॉफी रोस्टर. ही हा जो एरिया आहे हा बेलापूर आहे. बेलापूरवरून MGM गर्ल्स हॉस्टेल माझ्या घराच्या जस्ट आजूबाजूलाच ऑर्डर लागली आहे. मस्त ऑर्डर आहे. अजूनपर्यंत ऑर्डर रेडी नाही पण मी जाऊन येणं एकदा चेक करतो. हे काय आहे? विटामिन स्टाईल्स आईस्ड कॉफी. भाई 11 किलोमीटर 11.5 किलोमीटर आहे इथून. राहील का आईस कॉफी? आजचा दिवस तर भाई खतरनाक होता. रेडी मारली. हे बघा रेडी मारली. कुठून घ्यायची? आठवड्यात घ्यायची. 12 एकदम राऊंड फिगर जर बघायला गेलात ना तर 12 किलोमीटर आहे. रस्ता कुठून दाखवतो आहे? ओके जिथून आलो होतो तिथूनच दाखवते. पण तरी पण मॅप मी चालू नाही ठेवणार. एकदा काही हायवेला लागलो ना मॅप नाही यार. ठीक आहे ठेवतो. काय फरक पडतो. आपल्याला पैसे कमी करून नाही घ्यायचे, पैसे वाढवायचे. चला हा एवढा मोठा पॅकेज. मित्रांनो मी आलो आहे घरी. आणि घरी म्हणजे बिल्डिंग खाली आहे. आणि खिशातला माल मटेरियल जेवढा पण आहे तो सगळं काढतो आणि टाकतो पिशवीत. कारण घामामुळे ना अतिशय विचित्र वास येते. हां रुमाल चांगला आहे तेवढा. बघ हे पॅन्ट वगैरे काढतो आहे मी. आणि ना चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आपली गाडी चालली आहे 130 किलोमीटर आणि अर्निंग